नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही चाललोय माळेगावला. कारण तुम्हाला पण माहिती आहे माळेगावची जत्रा भरलेली आहे आणि पहिलाच वर्ष आहे माझा. ऊन खूप होतं आणि आम्ही बाईकवरती चाललो होतो म्हणून चष्मा घेण्यासाठी आम्ही थांबलो मध्येच. थोडं पुढे येऊन पेट्रोल भरून आम्ही निघालो माळेगावला थेट. आणि जातच होतो तर रस्त्यामध्ये माझे मामा भेटले. मग लगे मी शिफ्ट होतो मामाच्या गाडीमध्ये, कारण माझी मान दुखते म्हणून हरिभया बोलतो की भाई तू त्याच्यामध्ये ये. पण तरी पण मान माझी एवढी दुखत होती का मी अमरावतीमध्ये थांबून गेलो मेडिकलमध्ये. मेडिकलला जाऊन गोळ्या आणि स्प्रे घेतलं आणि स्प्रे तिथंच मी मारलं आणि निघालो वापस माळेगाव यात्रेसाठी. ओके, फायनली माळेगाव आलंच आणि तुम्ही बघा आता पुढची ब्लॉगिंग. ओके, माळेगावला तर आलोय पण माझी मान दुखायला लागली म्हणून सगळा मूड असा खराब होतो यार. इकडं बघता येत नाही, इकडं बघता येत नाही, खूप मान दुखते. आणि जिथं स्प्रे घ्यायला गेलतो मेडिकलला तिथं मी माझा हेडफोन पण विसरून आलो यार. म्हणजे आता मागणं हरिभया घेऊन येतोय, बघू आता आणतो का नाही तो ते का माहीत नाही, पण बघू आता कसं. आणि माझ्यासोबत मामा आहे, हे आमच्या गावचे पाटील आहेत आणि मामा ते देत आहेत. एंट्री मारलं मला इथं ब्लँकेटचे दुकानं दिसले भाई. इथं ब्लँकेट आहे, पांघरण आहे, अंतरण, सतरंजा, वितरंजा, बरंच काय काय आहे. कपडे पण आहेत तिथं. फक्त 200 रुपये स्वेटर भाई, एवढे स्वस्त आहे. आणि पहिला वर्ष आहे म्हणून मला तर खूप एक्साइटमेंट झाली यार, का अजून काय काय आहे इथं. तर मी तुम्हाला पण दाखवतो ब्लॉग मध्ये, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मी लावणी महोत्सवच्या दिवशी आलतो म्हणून त्यामुळे काय आणखीन काय प्राणी वगैरे काय नव्हते, पण इथे घोडे भरपूर होते. त्याच्यामध्येच हा बघा, हा ब्लॅक कलरचा, व्हाईट कलरचा आणि आणखी इतर पण होते. इथं खाली बघा कुत्रा आहे. बहुतेक हा विकण्यासाठी नाहीये, कारण हा इथल्या मालकाचाच दिसतोय. आता काय सांगू यार, नेटवर्कचा एवढा प्रॉब्लेम आहे की म्हणजे माझा फोन तर हरिभायला लागतो पण त्याचा फोन मला नाही लागत आहे. आणि म्हणजे आयफोनचा प्रॉब्लेम आहे की त्याचा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे मला नाही माहित. रस्त्यावर थांबून भयाची वाट बघत होतो तर मला दुसरे जण पण विचारत, बाबा तू काय करतो? हा ब्लॉगर आहे. हा नाही, टीव्ही मध्ये युट्यूबला येते बघा. हा ठीक आहे. नाही मी मराठीच आहे, मला मराठी बोला. ओके ठीक आहे, टाकतो न्यूजला. देगलूरचा ब्लॉगर म्हणून टाकलं तरी बी येते बघा, देगलूरचा ब्लॉगर. थोड्याच वेळात अजून एक काका नाही, ते पण विचारत होते बाबा ते काय करतोय. नाव टाका देगलूरचा ब्लॉगर, तुमचं बी येते. खोला लॉक खोला. मग त्यांना माझी युट्यूबची आयडी सांगून सबस्क्राईब करून मी जातो पुढे. पुढे आल्यानंतर आणखीन एक भाऊ बोलतो की भाई तू ब्लॉगिंग करतो का? मी बोललो हा. तर मग तो बोलतो युट्यूब आणि इन्स्टा तुझी दोन्ही आयडी सांगतो. त्याला माझी दोन्ही आयडी सांगून सबस्क्राईब करून घेतो. तुम्हाला पण माहिती आहे की नाही माझ्या आयडीचं नाव? तर माझ्या आयडीचं नाव आहे शिवकुमार देगावकर. युट्यूबची आयडी आहे, तुम्ही पण जाऊन सबस्क्राईब करा यार. देगलूरचा ब्लॉगर म्हणून टाकलं तरी येते. MS26 देगलूरचा ब्लॉगर. असं काय? अच्छा अच्छा. नाव काय तुमचं? माझं सिद्धू आहे. माझं पेजचं नाव DSP किचन एक आहे आणि एक नांदेड स्टोरीज. हा, नांदेड स्टोरीचं बघतो मी. तुम्ही म्हणजे ते दादा तुमचं चॅनल आहे ना, ते स्वतःच आहे का दुसऱ्यासाठी करतात? म्हणजे ते अजून ते करतात. ओके, तर तुम्हाला कळालंच असेल की सिद्धू दादा कोण आहे. नांदेड स्टोरीज आणि DSP किचनचे हे ओनर आहेत. तर एवढे मोठे मला क्रिएटर भेटल्याने मला खूप भारी वाटलं. आणि नांदेडकर महादेव दादा पण सोबत होता तिथं. मग मी त्यांच्यासोबत थोडा वेळ बोललो आणि त्यांनी मला चांगले काही टिप्स दिले, जसं की फॉलोअर्स कसे वाढतील, या फ्युचर मध्ये काय काय आपल्याला करायला पाहिजे, हे असं बोलून आम्ही निघालो पुढे. संध्याकाळचे 4 वाजले आणि इथे लावणी झाली सुरू. ह्याच्या आधी चिखलीकर साहेबांचं भाषण होतं, त्यानंतर इथं लावणी सुरू झाली आणि लावणी बघण्यासाठी बघू शकता किती गर्दी आहे. भर उन्हामध्ये बसलेले आहेत. पण मी काय थांबलो ना जास्त वेळ लावणी बघण्यासाठी, कारण मला लावणी बघण्याची काही पण इच्छा नाही. त्यामुळं मी लगेच तिथनं गेलो आणि जत्रा बघायला आलो. पहिल्यांदाच बघतोय एका जत्रेमध्ये 6 आकाशपाळ्या लागल्यात. तिथून सरळ पुढे आल्यानंतर इथं बॉम्बे डान्सचे टेंट लावून होते आणि इथं बघू शकता वेगवेगळे डीजे लागलेत आणि काही डीजे एकदम भारी वाजत होते, जोरजोरात वाजत होते. तसं संध्याकाळी तुम्हाला दाखवतोच. तिथून पुढे गेल्यानंतर एक छोटी मुलगी रस्त्यावरती चालते बिना काही सपोर्ट घेता. तिच्या ह्या कलाकारीसाठी तुम्ही एक लाईक केलंच पाहिजे. देवाला नारळ फोडण्यासाठी मी आणि अमोल दोघ जण नारळ घेतो. नारळ घेऊन पुढे गेल्यानंतर गर्दी एवढी जास्त होती आणि आम्हाला लगेच निघायचं होतं म्हणून उशीर होईल म्हणून आम्ही मागच्या गेटला येऊन नारळ फोडतो. पहिला प्रसाद देवाला आणि दुसरा प्रसाद आपल्या व्ह्युअर्स साठी म्हणजेच तुमच्यासाठी. जे मला मित्रांनो वेळ खूप कमी आहे म्हणून मी मुखदर्शनच घेतलं, तुम्ही समजू शकता. कारण मी आज सकाळी चालू आणि लगेचच मला संध्याकाळी जायचं आहे. त्यामुळं तुम्ही समजून घ्या, मी काय मध्ये जाऊन तुम्हाला दर्शन दाखवू शकलो नाही. नंतर पुढे येऊन भंडारा आणि टिकली लावली, कारण त्याशिवाय असं वाटणारच नाही की भाई खंडोबाला आलोय. नंतर मार्केटमध्ये फिरत होतो काय काय कुठे आहे बघण्यासाठी, तर लगेचच एक माणूस झाडावर दिसला मला. बोले भाई जेनी, रुबी आणि ही तर सारा, तिन्ही पण फिमेल आहेत. आणि जेनी लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला ओके, आत्माराज पाटील भेटलेले आहेत.
यांच्याच राणी अजून कोण जेनी रुबी राणी जेनी रुबी बघा यांचेच आहेत जस्ट आपले परम मित्र. आणि प्लस भैयाचे परम मित्र आणि भैयाकडनंच ओळख झालेत आत्माराज पाटील आणि इथं गजू पाटील पण भेटलेले आहेत. गजू पाटील मग काय नाही बस कधी आले? यात्रा दुसरं काय आता नंतर संध्याकाळी ब्लँकेट घेण्यासाठी आलो कारण ब्लँकेट एवढे स्वस्त होते इथं 1-2 घेऊन जाण्याची इच्छा झाली म्हणून ब्लँकेट घेण्यासाठी आलो आणि सोबतच आमच्या आत्माराज पाटील पण होते बार्गेनिंग करण्यासाठी. मग कसे वसे आम्ही 2 ब्लँकेट घेऊन निघालो पुढे. आईचे डोळे भारी आहेत. अरे भाई इकडे दाखव तोंड दाखव तुझं तोंड दाखव की. हॉर्स रायडर आहे हॉर्स रायडर. अच्छा वेळ कमी होता आणि जत्रा खूप मोठी होती म्हणून आम्ही फटाफट गेलो पुढे. आणि इथला संध्याकाळी काय व्ह्यूज आहे आणि ते 6 आकाश पाळणे ओ भाई साहब काय दिसत होते. पहिल्यांदाच एवढी मोठी जत्रा बघितली आणि एवढी गर्दी बघितली आणि काय व्ह्यू येतोय तुम्ही पण बघू शकता डिस्प्ले वरती. तुम्ही पण माळेगावला आला असाल तर कमेंट मध्ये यस कमेंट करा. बघून तर खूप भारी वाटत होतं पण माझी मान दुखत होती म्हणून मला कशामध्ये बसता आलं नाही. मान दुखत होती म्हणून 2 मिनिटांमध्ये 500 रुपये कमवायचा पण संधी मी घालवली. त्याला राम राम बोलून मी आलो इथं बॉम्बे डान्सच्या इथं आणि इथं 3 प्लाझ्मा आणि 2 लायनर लावून होते. लायनर ओके वाजत होते पण प्लाझ्मा काय एवढा खास वाजत नव्हता. थोड्या वेळपूर्वी मी सांगितलं होतं की नाईट मध्ये तुम्हाला दाखवलेला व्ह्यू तर बघू शकता लाइटिंग काय लावलेली आहे बॉम्बे डान्सच्या इथं. शार्प्या लाइटिंग बघू शकता आणि इथं डीजे पण खूप भारी होते. त्यातला हा एक छोटा पॅक बडा धमाका 2 लायनर आणि 2 बेस होते पण बेसचा पंच इथपर्यंत फील होत होता. लगेचच मला बाजूला बाला दिसतो मस्तपैकी नाचत नाचत येतो. त्याच्या मागं बाला अण्णा आणि त्याच्या मागं डायरेक्ट बंदूक घेऊन गुड्डू. थोडं पुढे चालत गेल्यानंतर एक माणूस एवढा आवाजामध्ये पण झोपला होता. मग आपण पण आता झोपूयात. गुड नाईट. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.